कधी कधी अचानक अशा गोष्टी घडतात की ज्याने आपण काहीच नाही करू शकत, कारण जन्म आणि मृत्यू हा तर देवाच्या हातामध्ये आहे आणि त्यांनी सुद्धा हे घडवलेलं आहे, तर आपल्याला तिथे ॲक्सेप्ट करावंच लागेल. तर काल अचानकच अशी एक घटना आमच्या परिवारामध्ये सुद्धा घडली. खूप दुःख झाले हे ऐकून, कारण नवरा कितीही कसाही असला, कितीही काही यातला पिणारा असो दा पिणारा असो, सिगरेट पिणार, पण तो नवरा नवराच असतो शेवटी. कितीही काही झालं, त्यांना 2 मुलं आहे आणि त्या 2 मुलांचा संसार करणे एकट्या बाईला खूप अवघड जातं. ह्या परिवारामध्ये किंवा ह्या संसारामध्ये नाही, या निसर्गामध्ये जोपर्यंत म्हातारे होत नाही तोपर्यंत नवरा बायकोची साथ हवी, मला तरी असं वाटते. कारण सेटल होतपर्यंत ते दोघं एकमेकांशी संगलित असतात. पण असो, जे आता नशिबात लिहिलं राहते ते होते. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो हेच माझी इच्छा आहे. आणि बस एवढंच. तर काही नाही, बाकीचं रुटीन शेअर करते. सकाळी की तुला शाळेत वगैरे सोडलं आणि थोडं मिनी गार्डन मध्ये आली आणि त्यानंतर घराचं काम वगैरे सुरू होतं. कालचं जे टेरेस गार्डन साठी आपण बनवत होतो, त्यांना आज खूप दिक्कत गेली. त्यांनी ते जे रॉड होते ते कसे कसे जोडले त्यांचं त्यांना माहिती. ते म्हणत होते का वहिनी हे आमचं कामच आहे, आम्हाला प्रॅक्टिस आहे. पण मलाच भीती वाटत होती, ते इतक्या लांब चढत होते आणि इथे टाकत देत होते पाईपामध्ये पाईप. तर मला इतकं म्हणजे भीती वाटत होती, कारण साईडने असं काहीच नाही आहे आणि टेकन वगैरे पण सुद्धा असं काही नाही आहे. तर खूप भीती वाटत होती मला. तर असू द्या, व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.